आणि आता आपण सविस्तर बातम्या पाहणार आहोत। आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत येत्या 6 ऑगस्टला जेनझी सोबत संवाद साधणार आहेत। देशातील 2000 विद्यार्थी यामध्ये सहभागी होतील अशी माहिती मिळते आणि यावर बोलताना राऊत यांनी टीका केली आहे। चर्चेत संघातील नेत्यांची मुलं आणि नातवंड असतील, लाठ्या खाणाऱ्यांसोबत संवाद झाला पाहिजे असं राऊत म्हणाले। तर जेनझी घराणेशाहीचं राजकीय भांडवल ओळखते असं म्हणत बन यांनी राऊतांवर पलटवार केलाय। तर जेनझी सोबत बोलावं लागेल हे उशिरा सुचलं अशी प्रतिक्रिया अभिजित दिपकेने दिली आहे। हे संघ नेत्यांची पोरं असतील किंवा नातवंड असतील, दुसरं कोणाला बोलणार, दुसरं कोण जाणार मला सांगा जरा। हे भाजप नेत्यांची नातवंड किंवा पोरं म्हणजे काय जेनझी नाहीत ना, ती बधीर झालेली पिढी आहे ती त्यांची। जेनझी म्हणजे कोण? ज्या मुलांनी जंतर मंतरला येऊन आंदोलन केलं, ज्या मुलांनी घोषणा दिल्या तुमच्या विरोधात, ज्या मुलांनी जंतर मंतरवर लाठ्या काठ्या खाल्ल्या, ज्या मुलांनी अश्रुधुराच्या नळकांड्या सहन केल्या, त्यांच्यापैकी 2000 लोकांना बोलवा आणि त्यांच्याशी बोला। तुम्ही तुमच्याच नातवंडांना नेत्यांच्या किंवा मुलांना बोलवाल, ते कसले जेनझी आहे? ते तुमचे कार्यकर्तेच आहेत। जेनझीच्या गप्पा तर संजय राऊतांनी करू नये। संजय राऊतांसाठी जेनझी म्हणजे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे याच्या पलीकडे जेनझी नाही आहे। तुम्हाला फक्त आदित्य ठाकरेंचं करिअर सेट करायचं आहे, अमित ठाकरेंचं करिअर सेट करायचं आहे, याच्यासाठी जेनझी हवी आहे। परंतु इथला तरुण हुशार आहे, त्यांना माहीत आहे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंचं करिअर सेट करण्यासाठी तुम्ही जेनझींचं राजकीय भांडवल करता, त्यामुळं तुमचा हा अजेंडा कधीही यशस्वी होणार नाही। चांगली गोष्ट आहे, उशिरा का होत नाही, पण आता कुठेतरी जाऊन यांना सुचलं तरी की जेनझी सोबत बोलावं लागेल, तरुणांसोबत बोलावं लागेल। चांगली सुरुवात आहे, पण मला असं वाटतं की तरुण लोकांनी तरुणांसोबत बोललं तर जास्त चांगलं होईल। कारण की तुम्ही जोपर्यंत यंग चेहरे पुढे आणणार नाही तोपर्यंत काही अर्थ नाही अशा डायलॉगचा, असं तरी मला वाटतंय। तुम्ही बोला, त्याच्यात काही हरकत नाही, चांगली स्टेप आहे, पण नवीन लोकांना पुढे आणा, नवीन चेहरे पुढे आणा, ते जास्त बेटर होईल आणि शिकलेले चेहरे पुढे आणा।